नमस्कार मंडळी. तुम्हाला माहिती आहे का, संतांनी लिहिलेला ग्रंथ हे केवळ पुस्तक नसून त्यांनी आपल्यासाठी सोडलेलं एक मृत्यूपत्र आहे. पण त्यांनी ते का लिहिलं? चला जाणून घेऊयात आजच्या या विशेष भागात. आज आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या 23 एप्रिलच्या प्रवचनावर आधारित एक अत्यंत महत्त्वाचा विषय मांडणार आहोत. संतांनी ग्रंथ का लिहिले आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे, यावर महाराज खूप मोलाचं मार्गदर्शन करतात. महाराज म्हणतात, संतांना ग्रंथ लिहिण्याची हौस नसते. जसा एक बाप आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी म्हणून मृत्यूपत्र तयार करतो, अगदी तसंच संतांनी आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या कल्याणासाठी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याचं ज्ञान स्वतंत्र असतं आणि ते थेट भगवंताकडून आलेलं असतं. एक खूप छान उदाहरण महाराज देतात. जर आपल्याला गणित विषयात पास व्हायचं असेल तर आपण गणिताचीच पुस्तकं वाचली पाहिजेत. कादंबऱ्या वाचून उपयोग नाही. अगदी तसंच जर आपलं ध्येय परमार्थ असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास आणि श्रवण मनन करणं आवश्यक आहे. जीवनात सुखदुःख तर येणारच. महाराज सांगतात की आपलं मन भगवंताच्या चरणाशी घट्ट बांधून ठेवा आणि हा देह प्रारब्धाच्या प्रवाहावर सोडून द्या. जशी लाट येते आणि जाते तसं सुखदुःखांचा परिणाम मनावर होऊ देऊ नका आणि ते साध्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. शेवटी महाराज एकच सांगतात, संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा आपण त्यातील विचार कृतीत आणू. नामाशिवाय दुसरा कोणताही सोपा पर्याय नाही. तुम्हाला महाराजांचा हा विचार कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग ह्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय